नमस्कार. इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी अँड सिस्टीम मेंटेनन्स ह्या व्यवसायाच्या पहिल्या वर्षातील स्पेशल सेमीकंडक्टर डिव्हाइसेस पार्ट 2 मध्ये आपले स्वागत. सदर स्पेशल सेमीकंडक्टर डिव्हाइसेस ही 3 सत्रांची शैक्षणिक मालिका मी सौ हर्षदा जोशी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलुंड व माझ्या सहकारी सौ सुगंधा खेडेकर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई 11 आपल्या समोर मांडित आहोत. आपण पार्ट 1 मध्ये फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर हे बघितलेलं आहे आणि पुढील पार्ट जो आहे दॅट इज पार्ट 3 त्यामध्ये आपण बघणार आहोत SCR, डायक आणि ट्रायक. तर आजचं सत्र जे आहे आपलं पार्ट 2 चं दॅट इज ऑन युनि जंक्शन ट्रान्झिस्टर. So let's start with UJT, that is unijunction transistor. Unijunction transistor, that is UJT, is a 3-terminal semiconductor switching device. आता इथे मित्रांनो आपण लक्षात ठेवायचं आहे की though it is a transistor, it is a switching device. So don't confuse yourself as an amplifier. ओके. आता इथे उजवीकडे वरती आपण बघणार आहोत हा कसा दिसतोय. ऍक्च्युअली आपण जर बघितलं तर प्रॅक्टिकली इट इज लुकिंग लाईक दिस. दॅट इज अ टिपिकल UJT 2N2646. इकडे छोटासा नॉच दिसतोय बघा तुम्हाला. नॉचच्या बरोबर खालचा जो आहे दॅट इज एमिटर आणि एमिटरच्या उजवीकडचा जो टर्मिनल असतं दॅट इज युअर B1 and डावीकडचं जे टर्मिनल आहे that is your B2. B1 stands for base 1, B2 stands for base 2 and E म्हणजेच emitter. These are the 3 terminals of transistor. त्याचा सिम्बॉल इथे दाखवलेला आहे. हा बघा. This is symbol of UJT. B1, B2 and the arrow is marking inwards and it is nearer to B2. Okay. Now this device has a unique characteristic that when it is triggered, जेव्हा आपण ट्रिगर देतो ना एमिटरला त्यावेळेला करंट स्टार्ट्स आणि त्याचं प्रवण जे आहे करंटचं हे चढतं असतं. म्हणजे इट कीप्स ऑन इन्क्रीजिंग अनलेस यू गिव्ह निगेटिव्ह व्होल्टेज और अनलेस यू लिमिट द व्होल्टेज ऑफ एमिटर. ओके. आता आपण पुढे बघू ह्याचं. Now we will see the construction of UJT. आपण एक N-type सिलिकॉन स्लॅब घेतलेला आहे. त्याचे 2 कॉन्टॅक्ट्स काढलेले आहेत. ओहमिक कॉन्टॅक्ट्स ज्याला आपण म्हणतो. एका टर्मिनलला आपण नाव दिलेलं आहे B1 आणि दुसऱ्या टर्मिनलला नाव आहे B2. That is base 1 and B2 stands for base 2. And nearer to B2 एक स्लॉट घेतलेला आहे, एक कट घेतलेला आहे त्या बारला आणि आपण P टाइप मटेरियल त्याच्यामध्ये इन्सर्ट केलेला आहे आणि त्या P टाइप मटेरियल पासून एक कॉन्टॅक्ट, एक ओहमिक कॉन्टॅक्ट आपण बाहेर काढलेला आहे आणि त्याला आपण म्हटलेलं आहे एमिटर. ओके. दॅट इज E. आता इथे तुम्हाला दिसतंय की इथे PN जंक्शन फॉर्म झालेला आहे. ओके. आता आपण बघूया पुढे. दिस इज द बेसिक कन्स्ट्रक्शन. पुढे आपण बघतोय की हे N टाइप आणि P टाइप दीज आर द बेसिकली 2 टाइप्स ऑफ युनि जंक्शन. आपण मागच्या स्लाइडला जो बघितला तो N टाइप UJT होता. You can draw similar construction diagram for P type also, taking the main base as P type. Okay. आता आपण बघणार आहोत काही पॉइंट्स जे इम्पॉर्टंट आहेत. आता this is the symbol of UJT. Now you all know B1, B2 and E. These are the 3 terminals of UJT. Though there are 3 terminals, there is a single PN junction. That is the reason it is named as uni junction. Uni चा अर्थ होतो single. So it is called as single junction transistor. Now with one PN junction, the device is really a form of diode. ओके. पण ह्या डायोडला 2 बेस आहेत. एकाला आपण म्हणतो B1 आणि दुसऱ्याला आपण म्हणतो
B2. म्हणूनच ह्याला डबल बेस डायोड असं पण म्हटलं जातं. ओके, आता इथे एक लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की द एमिटर जे आहे, एमिटर रिजन जो असतो ह्याचा, एमिटर टर्मिनल जो असतो, दॅट इज heavily doped. Okay, you all know doping now. Doping is addition of impurity, अशुद्धता ऍड करणे. सो heavily emitter is always heavily doped कारण तिकडनं मेन एमिशन होणार आहे. So the capacity should be such that it should pass maximum number of holes or electrons depending on the type of material. Okay, and the N region, the base region, is lightly doped and the resistance between the base terminals is very high. It is around 5 to 10 kilo ohms when emitter lid is open. So let's see the operation of UJT. There are two diagrams showing the operation of UJT. The first diagram shows that there is no voltage at emitter terminal provided, no voltage is given, and the second diagram shows that we have provided emitter voltage VE. Ata, you should always remember that the device has normally B2 is more positive with respect to B1. See here, B2 is connected to positive of the battery and B1 is connected to the negative of the battery. And this PN junction is forward bias. See here, P type la आपण पॉझिटिव्ह जोडलेला आहे बॅटरीचा आणि एन टाइपला निगेटिव्ह जोडलेला आहे. ओके, आता वी विल डिटेल द ऑपरेशन. वी विल गो ओव्हर दिस फर्स्ट डायग्राम. ह्या डायग्राम मध्ये एमिटरला व्होल्टेज दिलेलं नाहीये, बट वी हॅव प्रोव्हाइडेड अ व्होल्टेज VBB हिअर. नाव व्हेन दिस हॅपन्स, व्हॉट हॅपन्स इज दिस VBB आपण जेव्हा सप्लाय ऑन करतो त्यावेळेला B1 आणि एमिटरच्या मध्ये एक ग्रेडियंट व्होल्टेज तयार होतं. ग्रेडियंट व्होल्टेजचा अर्थ असा आहे की चढतं व्होल्टेज, ज्याला आपण मराठीमध्ये प्रवण असं म्हणतो. आता हे जे चढतं व्होल्टेज आहे, दिस इज डेव्हलप्ड इन बिटवीन B1 and emitter. Now whenever you give supply to your emitter, it should overcome this V1, only then the circuit will come out of cutoff. Till then, till it is not overcoming V1, it will remain in cutoff. Okay, आता आपण बघतोय की इथे ह्या सर्किट मध्ये आपण एमिटरला व्होल्टेज दिलेला आहे, that is VE. Okay, now if a positive voltage is applied at the emitter, the PN junction will remain reverse biased so long as input voltage is less than V1. Okay, so long as input voltage जे आहे V1 पेक्षा जोपर्यंत ते कमी आहे तोपर्यंत this will be reverse bias. म्हणजे तोपर्यंत UJT will remain in cutoff state, and once the emitter exceeds V1, the PN junction becomes forward biased. Under these conditions, holes are injected from P type to the material N type. Always holes will be attracted in the N type because N type मध्ये काय आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत. So but these holes are repelled towards B2. का? कारण B2 आपण कुठे दिलाय बघा बरं, पॉझिटिव्ह ला दिलेला आहे. So again positive will be repelled and they will come towards B1, and now this is the on state of UJT. Now if a negative pulse is applied, इकडे जर तुम्ही negative pulse is applied to the emitter, the PN junction will get reverse biased and the emitter current is cut off. Now the device will go in off state. Now let's see the equivalent circuit of a UJT. This is the equivalent circuit of UJT. आता आपण बघितलं की PN junction जो फॉर्म केलेला आहे तो आपण एमिटर कडे घेतलेला आहे. Here that is emitter, जिथे आपण इथे डायोड दाखवलेला आहे, आणि B1 आणि B2 there are resistors, they are replaced by resistors. This is RB2, that is the resistance in between emitter junction and B2, and this is RB1, that is between emitter and B1. आता हा जो आहे RB1, it's shown as variable. Okay, why is it shown as variable? Because this resistance depends upon the value of the bias
व्होल्टेज. बायस व्होल्टेजला तुम्ही काय देता त्याच्यावरती ह्याची किंमत ठरते. So here it is even shown as eta times VBB. Now this eta we will see further. It is a parameter of UJT which is set as intrinsic strand of ratio. म्हणजेच काय माहितीये का, इंट्रिन्सिक म्हणजे इंटरनल, दॅट इज आंतरिक. आंतरिक स्टँड ऑफ रेशिओ चाच अर्थ असा होतो की आता ह्याचा इंटरनल जर आपण बघितलं तर काय आहेत, हे रेजिस्टन्सेस आहेत. इथून जर आपण व्यवस्थित बघितलं तर आपल्याला हे दिसतंय की RB1 आणि RB2 चा जो रेशिओ आहे, दॅट इज इफ यू डिवाइड RB1 divided by sum of RB1 and RB2, that will give you intrinsic standoff ratio. We will see this in detail further. So for now तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की B2 जो आहे that is a fixed resistor, that is base 2. B1 जो आहे that is variable resistor आणि emitter terminal is represented as diode. इथे लक्ष द्या बरं का, इथे VD दाखवलेला आहे. डायोडचा VD म्हणजे काय असेल, 0.7 volts in case of silicon. This you keep in mind, ज्याचा तुम्हाला पुढे उपयोग होईल. We'll go to next slide. This is the experimental setup of UJT. इकडे बेस 1 आहे, बेस 2 आहे, एमिटर आहे. ओके, बेस 1 आणि बेस 2 च्या मध्ये आपण व्हेरिएबल पॉवर सप्लाय लावलेला आहे. त्यानंतर 1 किलो ओमचा एक रेजिस्टर लावलेला आहे लोड म्हणून, आणि इथे दिलेला आहे आपण व्हेरिएबल सप्लाय. इकडे करंट मीटर लावलेला आहे, इथे व्होल्ट मीटर लावलेला आहे. पुन्हा इथे एक सिरीजला रेजिस्टर लावलेला आहे आणि इथे आपण परत दिलेला आहे व्हेरिएबल पॉवर सप्लाय. ओके, आता हा आपण अशा प्रकारे जेव्हा एक्सपेरिमेंटल सेटअप करतो त्यावेळेला आपल्याला मिळतात UJTच्या कॅरेक्टरिस्टिक्स. जे आपण आधी वर्किंग मध्ये बघितलेलं आहे ते ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं दिसतं आपण ते बघूया. दिस इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ वर्किंग ऑफ UJT. These are the emitter characteristics of UJT. आपण बघितलं की जोपर्यंत VE V1 ला ओव्हरकम करत नाही तोपर्यंत ते कट ऑफ मध्ये राहतं. राईट, आता हा जो तुम्हाला इकडे दिसतोय की नाही, ही जी कर्व दिसते कट ऑफची, म्हणजे ह्या पिवळ्या लाईनच्या डावीकडची, दिस रिजन इज कॉल्ड ॲज कट ऑफ रिजन. जोपर्यंत टिल इट रीचेस V peak. After V peak to this VV, that is the valley voltage, this is the negative resistance region, and after VV this goes to saturation region. म्हणजे आपण जे मगाशी वर्किंग बघितलं की नाही, that is कट ऑफ पर्यंत म्हणजे कुठपर्यंत, ह्या V peak पर्यंत. After V peak the UJT will start its working. It works, that is it switches in this region, that is negative resistance region जो आहे, हा region जो आहे हा डायोडचा मेन काम करण्याचा region आहे. Okay, so this will be the working region of diode. This you are seeing, हा जो आहे हा इकडे फक्त डायोड जो आहे UJT जो आहे हा रिलॅक्सेशन ऑसिलेटर म्हणून ऍक्ट होऊ शकतो. Otherwise it won't work in cut off, it won't work in saturation also. आपण आजची स्लाइड बघूया. इथे आपण बघतोय व्हॉट आर द, आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑलरेडी बघितलेल्या आहेत, बट दे हॅव एक्सप्लेन्ड यू सर्किट अरेंजमेंटच्या दृष्टीने मॅथमॅटिकल व्ह्यू कसा आहे ह्याचा तो. ओके, सो VE that is the emitter voltage. We will see here VE will be equal to VD plus VRB. VD म्हणजे कुठचा, तो डायोडचा व्होल्टेज. डायोड व्होल्टेज किती लागतं आपल्याला, 0.7, आणि VRB is nothing but eta times VBB, where eta stands for the intrinsic standoff ratio, that is RB1 upon RB1 plus RB2, and VBB is the voltage we have applied across base 1 and base 2. So this हे जे सूत्र आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचे व्यवस्थित की VE बरोबर 0.7 अधिक eta टाइम्स VBB. ओके, आता आपण हे बघूया की जेव्हा VE is increased, the emitter current IE is also increased. ओके, जसं जसं आपण VE increase करतो तसं तसं IE पण increase होतो, and the junction behaves like typical PN junction. आपण बघितला
till it reaches its cutoff region, right? But VE can be only increased up to a particular point. Which point? That point is called as the V peak. हा डायग्राम आपण बघितलेला आहे आधी. V peak पर्यंत आपण ते voltage increase करू शकतो. At this point, a considerable amount of emitter current flows and significant number of holes are injected into the junction. म्हणजे इथून after V peak actual conduction starts, these holes are repelled by B2. आपण बघितलं B2 कडे that is repelled and attracted towards B1. As a result, the region between emitter and B1 terminal starts saturating by holes and the conductivity of this region starts increasing. आता हे जे conductivity increase होते emitter आणि base 2 मधली, that phenomenon is called as conductivity modulation. Conductivity चा अर्थ होतो चालकता. इथे UJT जो आहे ह्याचं काम चालू होतं, हा चालक म्हणून काम करायला चालू करतो. ओके, सो दिस is called as conductivity modulation. This is an important thing. Now this increased conductivity काय करेल ही, एकदा conductivity increase झाल्यानंतर resistance is going to reduce. So RB1 and eta both will be reduced. Now this will start again decreasing VE also. Now this situation is similar to the negative resistance scenario. आपण बघितलं, this acts in a negative resistance scenario. Now V peak जे आहे ते आणि VV that is a valley voltage ह्याच्या मधला जो negative slope आहे that is nothing but the negative resistance region in UJT relaxation oscillator. आपण पुढे बघणार आहोत हे, but you should now come to know what is negative resistance region. V peak आणि VV मधला जी region आहे, मधली जी negative slope आहे, ह्याला आपण म्हणतो UJT चे characteristics which are negative representative. ओके, त्यानंतर आपण बघणार आहोत valley point. Okay, valley point is what? A point that no more increases in conductivity. म्हणजे त्या पॉइंट नंतर कंडक्टिव्हिटी इनक्रीज होणार नाही आणि UJT will go in saturation region. Okay, we will go on to next slide now. Again, in order to review your concepts, इथे मी परत घेतलेली आहे ही स्लाइड. हे बघा, बेसिकली हा जो कॅरेक्टरिस्टिक्स आहे ह्या 3 रिजन मध्ये डिवाइड केलेल्या आहेत. कट ऑफ रिजन, निगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन अँड सॅच्युरेशन रिजन. इथे एक्स ऍक्सिस वरती करंट घेतलेला आहे, दॅट इज एमिटर करंट IE. वाय ऍक्सिस वरती एमिटर व्होल्टेज VE. ओके, आणि टिल इट रीचेस V peak the UJT is in cutoff. After V peak till VV, that is the valley point, UJT will work in negative resistance region. म्हणजेच switching action जी आहे ती ह्या region मध्ये काम करणार आहे. Okay, and after VV, that is after this valley point, again the current will go into saturation. The UJT will go in saturation. It won't work. म्हणजे conductivity ह्याच्या पुढे वाढणार नाही. ओके, आता इथे वेगवेगळ्या VVB ला तुम्हाला व्हॅली पॉइंट कधी मिळतो ते त्यांनी दाखवलेलं आहे. वी हॅव टेकन 4 स्टेप्स हियर. VBB 5 वोल्ट दिलाय, त्याच्यानंतर 8 वोल्ट दिलाय, 12 वोल्ट दिलाय, 15 वोल्ट दिलाय. जेव्हा 5 वोल्ट VBB आहे तेव्हा अंदाजे 2 वोल्टला व्हॅली पॉइंट मिळालेला आहे आपल्याला. जेव्हा 8 वोल्ट VBB दिलेला आहे तेव्हा 4 वोल्ट्सला मिळालेला आहे व्हॅली पॉइंट. 12 वोल्टच्या वेळेला 6 वोल्टला मिळालेला आहे आणि 15 वोल्टच्या वेळेला 8 वोल्टला, अंदाजे 7 वोल्टला मिळालेला आहे व्हॅली पॉइंट. ओके, इट डिफर्स. सो पीक पॉइंट पण जसा आपण VBB इनक्रीज करतो तसा पीक पॉइंट पण आपला इनक्रीज होत जातो. ओके, सो दिस हेल्प्स यू इन सीइंग एक्झॅक्टली द एक्सपेरिमेंटल सेटअप कसा वर्क झाला पाहिजे. नाउ वी विल सी अगेन रिवाइज द UJT parameters. RBBO म्हणजे resistance RB1 आणि RB2. Sum of RB1 and RB2 is RBBO.
ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं हे आहे की it ranges in between 4 kilo ohms to 10 kilo ohms. This can be asked in your MCQs. Okay. त्यानंतर दिलेला आहे intrinsic standoff ratio. It is represented by a Greek symbol eta. Okay. This is nothing but eta is equal to RB1 upon RB1 plus RB2. म्हणजे eta is ratio of RB1 upon RBBO and its ratio is 0.4 to 0.8. Now we will see what are the advantages of UJT. It is low cost device. Okay. It has excellent characteristics. It is a low power absorbing device under normal conditions. And where is this device used? Device is used in oscillators, trigger circuits, sawtooth generators, bistable multivibrator networks, etc. आता आपण ऍप्लिकेशन म्हणजे वापर कुठे करतो UJTचा ते बघणार आहोत. वापर मेनली रिलॅक्सेशन ऑसिलेटर म्हणून केला जातो आणि ओव्हर व्होल्टेज डिटेक्टर म्हणून. आपल्याला डिटेलमध्ये जायचं आहे रिलॅक्सेशन ऑसिलेटरच्या आपल्या सिलेबसनुसार. ओके. आता इथे जे तुम्हाला दिसतंय हा जो आहे रेजिस्टर R1 आणि C हा जो कॅपॅसिटर आहे आणि हा रेजिस्टर आहे हे दोन्ही मिळून हा जो सॉटूथ वेव्हफॉर्म आहे त्याचा RC टाइम कॉन्स्टंट डिसाइड करतात. म्हणजे कॅपॅसिटरच्या चार्जिंग आणि डिस्चार्जिंग वरती रिलॅक्सेशन ऑसिलेटरचं स्विचिंग दॅट इज ऑन आणि ऑफ हे डिपेंड करतं. हे कसं हे आपण पुढे बघतोय. आता दिस इज द डिटेल्ड सर्किट एक्सपेरिमेंटल सेटअप यू कॅन से ऑफ रिलॅक्सेशन ऑसिलेटर. इथे R1 आणि R2 जे आहेत दीज आर द लिमिटिंग रेजिस्टर्स. इथे दोन पॉइंट्स काढलेले आहेत VB1 आणि VB2. इथे VB1 ला पॉझिटिव्ह पल्स दिलेली आहे आणि VB2 ला वी विल गेट निगेटिव्ह पल्स. ओके. आणि हा जो कॅपॅसिटर C आहे दिस इज चार्ज्ड विथ द हेल्प ऑफ दिस रेजिस्टर R1. जेव्हा मी सप्लाय VS देते त्यावेळेला हा R1 थ्रू कॅपॅसिटर गेट्स चार्ज्ड. दॅट इज चार्जिंग टाइम जो आहे ही जी कर्व तुम्हाला दिसते दिस इज द चार्जिंग टाइम ऑफ कॅपॅसिटर. ओके. ह्या कर्व मध्ये म्हणजे V ऑफ ते V ऑन पर्यंत ऑसिलेटर जो आहे हा ऑन स्टेट मध्ये राहणार आहे. त्यानंतर ज्या वेळेला कंडक्टिव्हिटी मॉड्युलेशन टेक प्लेस करतं, जेव्हा कंडक्टिव्ह मॉड्युलेशन होतं आपण जे गेल्या स्लाइड मध्ये बघितले त्यावेळेला काय होतं हा कॅपॅसिटर R1 थ्रू डिस्चार्ज करतो. दिस टाइम इट इज गिवन हिअर. इकडे दिलेला आहे बघा. मी ह्याचा रंग बदलते एक मिनिट म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. हे बघा दिस इज द ऑफ पिरियड. हे बघा इथे पल्स दिसते दिस इज द ऑफ पिरियड. ही जी पल्स सिंगल पल्स आहे ना दिस इज द ऑफ पिरियड ऑफ द ऑसिलेटर. सो दिस चार्जिंग अँड डिस्चार्जिंग टाइम जो आहे हा कशावर डिपेंड करतो. ह्या कॅपॅसिटरचं चार्जिंग अँड डिस्चार्जिंग जे आहे हे आपण सप्लाय दिल्यानंतर R1 ची जी काय व्हॅल्यू आपण ऍडजस्ट करतो त्याप्रमाणे ह्याचं चार्जिंग आणि डिस्चार्जिंग आहे. दिस वे यू गेट द कॅपॅसिटर आउटपुट. ओके. आता पुढची स्लाइडला आपण आलेलो आहे. जे मी तुम्हाला आधी एक्सप्लेन केलं तेच दिलेलं आहे. ह्याच्यात एक महत्त्वाचा भाग म्हणजे फ्रिक्वेन्सीचा सूत्र दिलेलं आहे. ओके. F is equal to 1 upon RC ln that is natural logarithm into ratio of 1 upon 1 minus n where F stands for frequency, R आणि C is the RC time constant कुठलं R1 जो आपण आदल्या ह्याला बघितला सर्किट मध्ये बघितला तो आणि C that is the capacitor आणि ln stands for the natural logarithm ratio 1 upon 1 minus eta. Eta again stands for the intrinsic standoff ratio. Okay. आता चार्जिंग डिस्चार्जिंग मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं कॅपॅसिटरचं कसं होतं तेच सगळं इथे एक्सप्लेन केलेलं आहे. We will go to the next slide. आता आपण पुढच्या स्लाइडला आलेलो आहोत. इथे एक गणित दिलेलं आहे. सिंपल गणित आहे. ही सूत्र जी आहेत इकडची
ही सूत्र आपल्याला वापरायची आहेत. ओके, ही 3 सूत्र वापरून आपण ही व्हॅल्यूज काढलेल्या आहेत. आपल्याला R1 दिलेला आहे आणि R2 दिलेला आहे. आता बघा, R1 आणि R2 दिल्यानंतर आपण इटा सहज काढू शकतो ह्या सूत्राप्रमाणे, बरोबर आहे. त्यानंतर इटा मिळाल्यानंतर तुम्ही VS पण काढू शकता. VS सहज काढू शकताय. VS बरोबर इटा टाइम्स VBB आहे. ओके, आणि हे पण RG सुद्धा काढू शकता. सॉरी, ओके, आणि पीक व्होल्टेज जे आहे तेही तुम्ही घेऊ शकता. पीक व्होल्टेज विल बी इक्वल टू युअर VT प्लस VS. ओके, ह्या सूत्राप्रमाणे तुम्ही जर ह्या व्हॅल्यूज टाकल्या तर आपल्याला सहजच हे गणित सॉल्व्ह करता येऊ शकतं. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आलोय डिफरन्स बिटवीन BJT अँड UJT मध्ये. दोघेही जरी ट्रान्झिस्टर असले तरी सुद्धा त्याचे फीचर्स जे आहेत हे वेगळे आहेत. ओके, BJT is a bipolar device and it is current controlled, whereas UJT is voltage controlled device. Okay, and it is also said as unipolar device. Okay, हा जो कन्सेप्ट आहे हा लक्षात घ्यायचा आहे आपल्याला की युनिपोलरचा अर्थ काय होतो की चार्ज कॅरियर्स जे आहेत they carry the current through the device are all of the same type, that is either the current is carried due to holes or electrons, but not both. But in case of BJT, current मध्ये काय होतं, मेजॉरिटी आणि मायनॉरिटी दोन्ही कॅरियर्स ने फ्लो होतो. सो it is called as bipolar device. Okay, this is the main difference between BJT and UJT. Again, this is working as an amplifier and this works as a UJT works as a relaxation oscillator, or you can say it works as a switching device. Okay, this was all about UJT. Thanks a lot.